हॉस्पिटलमध्ये आलो आणि इतकी गर्दी आहे. हॉस्पिटलमध्ये आलो, लय गर्दी आहे. चक्कर यायला लागल्या. इकडे येऊन झोपली. बसून बसून सुद्धा चक्कर येत्या. खाली बस. डोकं दुखतंय, चक्कर येते, अशक्तपणा. मी माझा फोन घेऊन नाही आलेली, घरीच ठेवला. म्हणलं कुठं वागू, बसायला येत नव्हतं एकतर गाडीवर. सासूबाईंना पण आणले, त्यांना आधी लावले. म्हणलं मी नंतर जाते. आता 11 वाजल्या. त्या जेवणही झाली. आम्हाला यायला 10 वाजलेले. 10 ना? किती वाजले ना? 11 वाजले. अहो आपण आलो कितीला ती सांगा. कितीला आलो? आपण आलो की 10ला. 9:30 पावणे 10ला काहीतरी आलेलो. आणि येऊन मग गोळ्या खाल्ल्या, स्वयंपाक हे केला. ह्याने थोडीशी मदत केली. स्वयंपाक झाला. आता जेवणानंतरच्या गोळ्या खात्या. गोळ्या खाऊ वाटत नाही त्या मला, पण पर्याय नाहीत गोळ्या खाण्याशिवाय. मॅडम तिकडे झोपून गेल्या. हे पण यांचं पण झालं आता. छोट्या छोट्या गोळ्या असल्यावर खायला काय वाटत नाही. मोठ्या मोठ्या नरड्यातनं खालीच जात नाही त्या गोळ्या, फिरत येतात. आणि त्यात तर ती पित्ताची गोळी असते की नाही बघा, अशा आतमध्ये असतं वाचतं ती गोळी, तर घोंगरावानी अडकते नरड्यात. थांब आता, मला मोबाईल कुठं लावू कळलं ना का हो. थोडे काही शिड्या, 4 गोळ्या खायच्या आहेत आता. आणि ह्या वेळेचं इंजेक्शन तर इतकं दुखतंय ना, या अंगावर झोपाही येत नाही मला. जर वेळेस इतकं दुखत नाही. जर वेळेस काय होतं माहिती का, नंतर दुखायला लागतं, महिन्यानं 1.5 महिन्यानं. पण हे आता जास्त दुखायला लागले. जर वर्षी ह्या टायमिंगला मी आजारी पडते मग. अहो केवढंच पाणी, 10-12 गोळ्या खाईन थोड्या पाण्यात. 50 गोळ्या. देऊ एक गोळी लय घाण लागली. देऊ नरड्यात वास येतो. बस झाल्या. ती गोळी कुठली माहिती आहे ना? मला वाटतं की असं लय वास आला घाण त्याचा. तोंडाचाच वास यायला लागला तसाच. येणार ती गोळी तशी खाली तरी गेली का? खाली तरी गेली का नाही काय माहिती. तोंडाचं नाही म्हणजे असं घशात ना ते आंब्यात लागलं, मँगो नाही 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 नाही, वेगळीच लागली. कपाटावर ठेव. आधीच आजार होती कंप्लीट. 8 दिवस झालं मी आजारी आहे. अंगावरती काढायचं चाललेलं. पण रात्री घरातलं सामान सगळं काढलं आणि आज दिवसभर मी तो पसारा रात्री असंच आणून टाकला का नाही, तो नीटनेटका लावला. म्हणजे थोडं पण मला बसायला भेटलं नाही. तरी पण असं इच्छा नव्हती, झोपून चालणार नव्हतं, कारण लय पसारा होता. कुठली वस्तूच गावत नव्हती. कपाटाला तर एक भांडं पण नव्हतं. आता दाखवायला तर बघितलं ना तुम्ही, मोकळंच आहे कपाट. एक तांब्या नाही, पेला नाही, डिशी नाही, वाट्या नाही, काहीच नाही. त्यामुळं सगळं ते करून घेतलं मी. त्याने मला जास्तच कणकण आहे. एवढी सगळी भांडीला जोर लावायला लागला. काल रात्रीपासून भांडी पडलेली, ती सकाळची पण होती आणि ती मी आज संध्याकाळी घासली. ती वाळून गेलेली ना, म्हणून असं जोर लावून माझं सगळं अंगातलं बळ म्हणते ती ना, सगळंच गेलं. इतकी गळटून गेली. मी भांडी घेऊन आले म्हणजे झोपले. म्हणजे मला सुधच नाही की सोनू हाया.
तिच्यावर पण लक्ष ठेवावं. ही खुशाला बाया मोबाईल बघत बसले आणि मी इकडं मलाच कळलं नाही. मी येऊन असं म्हणजे चक्कर झाल्यासारखं झालं मला. अशी करून झोपली. माझी झोपच लागली डायरेक्ट. आणि मग सोनूच पप्पा आल्यानंतरच उठले मी. लय विचित्र काम झालं माझं. असं चला जाऊ त्यात आता झोपतो आणि सकाळ भेटतो. त्यामुळे ना 2 दिवस ब्लॉग मी घेतला नाही, म्हणजे कंटिन्यूच केला नाही कसलाच. आजारी असलं ना मोबाईल पण हातात घेऊ वाटत नाही, एकतर मी घेत पण नाही. नेटवर्क नसतं, चिडचिड होती. त्यापेक्षा नाही घेतलेलंच बरं. आणि बरेच जणांचं कमेंट पण आली की का गं त्या दिवशी ब्लॉग नाही टाकला आणि आता उद्या पण कदाचित येईल नाही येईल माहीत नाही ब्लॉग. बघू, एडिट केला तर टाकेन, नाही तर नाही टाकणार. चला झोपतो, लय उशीर झाला. 11 वाजले त्या. 11 वाजून. असं का होतंय कॅमेरा दाखवायला ना. 11 वाजून 11 मिनिटं झाले, ते उलट दिसते. जाऊ द्या, बाय बाय. सकाळ कंटिन्यू करते. सकाळनं कामावर जायचं लवकर. आता म्हणलं नाही जाणार. काय उद्या उद्या म्हणजे आता दवाखान्यात नसतं गेलो. औषध कोण मारणार आहे? पावटं कोण तोडणार आहे? नाही तिकडं तुमचं तुम्ही बघा मला. इतकं पण नाही आम्ही हाताला. उद्या आणखी त्यासाठी वाद करत बसणार का मग? आता ती आजार येते मग कोण करणार? त्याला बोलव म्हणावं पुण्यावाल्याला. अगं आजारी आहे आणि भाजी नीट करते. काय काय करते या? डबा नको आहे तुम्हाला? हं? डबा नको? डबा नको का? जेवायचं नाही तुम्हाला? जेवायचं आहे की ग, पण काय करायचं आहे ग? आजारी माणसांना ही बघ मोबाईल बघत बसलंय. मी पोरे करू लागेल मम्मीला करू लागेल व्हायचं. हां मम्मीला करू लागायचं. कोण होतं? मी यांना म्हणते कामाला जाऊ नका, राहू द्या आजच्या दिवस. तर यांना कामाला जायचं. आता कामाला जायचं म्हणलं तर डबा तर बनवावं लागणारच आहे. डबा नाही बनवून राहू दे भाजी मी करतो नीट. झाली, थोडी राहिली. राहू दे. मी काय करू? असं पण टाइम झालाय मला. कालवण करायचंय, भाकरी करायची. आजारी असल्यावर काय करायचं? आजारी असल्यावर पोटाला पण लागतंय की. हं? पोटाला लागत नाही का? मी आजारी असल्यावर मी उपाशी राहू शकते. अहो नीट तरी धरा की. पण ही दोघं उपाशी नाही. ह्यांना मी आजारी असल्यावर लय भूक लागते. पोरगी तर एवढी आण करते का नाही की असंच. बरं राहू दे. दे इकडं मी करतो. थोडीशी राहिली आता, एवढी नाही करते. दे मी करतो. राहू दे. व्हायचं राहिली आता. मगापासून मी केली. माझ्या लहानपणीचा फोटो बघायचा आहे. 1 मिनिट. हे मी हा ना, मी 10वीत नाही 9वीत असताना फोटो काढलाय. नीट धर ना. आणि हे माझं लग्न झाल्यावर 2 वर्षाचा फोटो असेल. तेव्हा सोनू असेल 1-1.5 वर्षाची. तेव्हाचा फोटो आहे माझा. बघू. कधी कधी असं बघितल्यानंतर ना आपल्याला छान वाटतं ना. मी किती मासूम दिसते या फोनमध्ये. खरंच तर किती मासूम दिसते मी 9वीत. अगं बघू दे की तरी. बघू दे. कशी होती 9वीत असताना मी. माझ्या शेंड्या. आणि लग्न झाल्यानंतर ना आंघोळ करायचं अशी झाली मी. जशी म्हणजे लग्न झाल्यानंतर ना माझी काय म्हणते हालत इतकी खराब झालेली. असं का दिसतंय? कॅमेरा पोचला नाही का शेट तुम्ही? हां. हळूहळू लईच खराब व्हायला लागलेली मी. सोनू मला त्रास द्यायची, तिचा पप्पा मला त्रास द्यायचं. मग किती त्रास देत होता मला. जाऊ दे, चला उशीर झाला या. देत होता कबूल करावं माणसानं. थांब नीट दिसन, इतके जवळ नाही धरायचं. हां, ही सोनू जन्मल्यानं मला वाटते 10-12 दिवसाचाच फोटो असेल. जेव्हा आम्ही हॉस्पिटलमधनं घरी आलेलो आणि तिच्या पप्पाने तिला गादी आणलेली, मावशीनं कपडे आणलेली. ती कपडे घालून तिचा फोटो काढलेला.
इथं नीट दाखव ग, नीट दिसत नाही. गेलं. आणि 1.5-2 वर्षाची झाल्यानंतरचा हा फोटो. कसं गोलमोल झालंय. किती ग्रॅम होती? 4 ग्रॅमच म्हणते हा. किती किलो होते? 1.5 किलोचं बाळ. मी असं बनवलेलं आहे, खाऊन पिऊन दणकट. छान दिसते ना. खूप फोटो येते. मी एक दिवस तुम्हाला ना सगळं फोटो दाखवेन. सोनू आधी लहानपणी लई काळी होती बरं का, सेम माझ्यासारखी होती या. आणि पण मला काहीच वाटत नव्हतं. सगळी बघा येणारी म्हणायची पोरगी काळी दिसती काळी दिसती, पण मला काहीच वाटलं नव्हतं, कारण ती माझं बाळ होतं. आणि मी पोटात होती तेव्हा ना अजिबात कसली स्वप्न बघितली नव्हती. जेव्हा मी प्रेग्नेंट होती ना, तेव्हा मला असं काहीच नव्हतं की दुसऱ्या आया कशा असे विचार करते त्या, माझं बाळ असं असावं तसं असावं तसं दिसावं. मला काहीच घेणं देणं नव्हतं. मला फक्त पोरगी पाहिजे एवढंच. आणि माझं पोट अजिबात दिसत नव्हतं. जेवढं दिसायचं ते असा चोंडीच दिसायचा. तर सगळी बघून म्हणायची पोरगा होईल, पण मनात वाटायचं नाही मला पोरगी व्हायला पाहिजे. लय लास्ट क्षणापर्यंत वाटत होतं की पोरगी पोरगी पोरगी. हां, मला नाही की मला गोरी पाहिजे, मला काळी पाहिजे, देखणं पाहिजे. कसं नकटं वकटं कसं जरी असलं ना तरी ते माझं होतं. आणि ती काळी काळी दिसायची, सावळी त्वचा दिसायची तिची, तर सगळे तसे म्हणायचे मला. पण मला काय वाटत नव्हतं, कारण ती इतकी क्यूट होती ना लहानपणी. तुम्हाला मी सांगू पण शकत नाही की म्हणजे जेव्हा ज्याला मिळेल तेव्हा लय बेसूर दिसत होती. माकडाचं पिलू ते छान दिसतं, एवढी घाण दिसत होती ती. पण जसं जसं ती शरीर भरत गेलं, दूध पीत गेली ना ती इतकी छान दिसायला लागली. तिनं वेगळाच आकार घेतला. आणि मग जी ती म्हणायचं आई बाप्पाकडं म्हणजे कुणावरच गेली नाही, ती तिच्या पप्पासारखी गोरी व्हायला लागली नंतर ना. पण चेहरापट्टी आमचं पोरगी आहे अशी वाटतच नव्हती, कारण आम्ही ना आमची परिस्थिती लय विचित्र होती तेव्हा. आम्ही लय दलिंद्रसारखं राहत होतो. अंगाला कपडे नीट नसायचे, अवतार म्हणजे लय विचित्र. पण आमची पोरगी लय टाकाटक ठेवायचो आम्ही. कोणी आमच्याकडे बघून म्हणत पण नव्हतं की तुमचं बाळ आहे. आणि जेव्हा सोनू ॲडमिट होती ना कोरेगावमध्ये, लय लास्ट स्टेप सांगितलेली, लास्ट हो गॅरंटी नो गॅरंटी दिलेली, तेव्हा आम्ही तिला मरणाच्या दारातनं माघारी आणलेलं. लय आठवण येते आमच्याकडे. एक दिवस मी ना सगळं फोटो दाखवेन तुम्हाला. आता टाइम नाही. आता ते दिवस आठवण म्हणजे ना, ते दिवस इतकं बेकार होतं. कोणाची साथ नव्हती. आम्ही ना 3 दिवस उपास होतो. मग ते एकदा पैसे होतं म्हणून वडापाव घेतला आम्ही खायला. भजी घेऊन गेलो तर 3 दिवस भजी खाल्ली नव्हती. हां ते सांगते. कुठं खाल्ली? आम्हाला ह्या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं, कारण तब्येत लय बिघडली तिची. डोळं उघडायचंच बंद केलेलं, एक प्रकारचा कोमाच म्हणायचा त्याला. डोळं उघडायचं बंद केलं, शरीरातलं पाणी सगळं संपलेलं, काहीच रिस्पॉन्स करत नव्हती. रात्रीच्या 11 वाजता हाताला ग्लुकोज होतं या, सुई बी सगळं तसंच, काहीच काढलं नव्हतं या. तसंच आम्ही अर्जंटमध्ये कोरेगाव गाठलेलं टू व्हीलरवर. इतकी थंडी वाजत होती. थंडीचा दिवस होता तेव्हा आणखी. नाही उन्हाळा होतं मला वाटते, उन्हाळा. पण तरी पण संध्याकाळचं वारं सुटतं, उन्हाळी पाऊस असतात घाटात ना. आम्ही ना आमच्याकडं स्वेटर होता. आम्ही स्वेटर असंच नॉर्मली गेलेलो, डॉक्टर ॲडमिट करून घेतलेलं. काही कपडे वगैरे नेले नव्हते, काहीच नव्हते. आणि त्या कंडिशनमध्ये आम्ही कोरेगाव गाठलेलं. तिथं आमच्याला काहीच माहीत नाही, दवाखाना कुठं माहीत नाही, जेवण कुठं भेटतं काही माहिती नव्हतं. आणि ज्या वेळेस आम्हाला ना, आम्ही इथनं मग वडापाव घेतलं खायला. आणि तिथं जाऊन पण पुरीची कंडिशन सांगितली की लय इथं पण काय होईल का नाही माहीत नाही, एक रात्र ठेवा, सातारला न्या, शिवेला न्या. मग तर आमचं काळीच धडधड करायला लागलेलं. आणि वडापाव नेलेला आम्ही खाल्लंच नाही. तर ती वडापाव आम्ही घरी आल्यावर फेकलं. इतकं वास मारत होतं ना, काय सांगू तुम्हाला, लय बेकार दिवस होतं ते. आणि मग आम्ही त्यातनं कसं कसं सावरलं. शेवटच्या टायमिंगला तर आम्ही आपण 10 रुपयाचं जेवण, ते पण आम्हाला डॉक्टरने सांगितलं. आम्हाला डॉक्टरनं म्हणलं की डॉक्टर प्लीज कवर करा तिला, कारण आम्ही लांब ना आलो आहे, आम्हाला इकडे येणारं कोणीच नाही. आम्ही उपाशी आहे आणि आमचं चेहरा तर न बघण्याच्या लायक झालेलं आहे. अंगावरची कपडे कळकटलेली आहे, कारण कपडेच नेली नव्हती. नंतर ना तोंड धुवायचं ना कांगवा नेला की डोकं वगैरे विंचरू तिथं काहीच नाही. आणि लास्टला मग शेवट डॉक्टरने सांगितलं की इथं 10 रुपयाचं जेवण भेटतं, खानावळ आहे, तिथं जाऊन खावा. त्या दिवशीच आमचं 3 दिवसातनं पहिलं जेवण होतं, नाहीतर आम्ही चहावरच होतो. ते पण पोरगी नीट व्हायला. हां, पोरगी हसाय बिसायला लागलेली का नाही, डॉक्टरने सांगितलेलं आता नॉर्मल आहे ती, अजून आहे तिला थोडंसं विकनेस, पण ते आहे आता कवर होईल हळूहळू. तेव्हा सांगितलं ना, आमच्या जेव्हा जेव्हा आला होता. आणि मग आम्ही ते 10 रुपयाचं जेवण खाल्लं होतं. आणि असं खाल्लेलं का नाही, किती दिवसात नान मिळतं का नाही असं ते आम्ही जेवण खाल्लेलं आहे. रडा येतं मागचा दिवस आठवलं का. आणि आम्ही घरातल्या ना कोणाला कॉन्टॅक्ट केलेला की पोरगी इतकी आजारी आहे, इतकी सिरियस आहे, कारण ना कोणाला सांगून कोणाला आमचं दुःख कळत नव्हतं. आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. आणि ह्या काय काय अजून पण लोकांना माहीत नाही की माहेरच्यांना माहीत होतं या. तर पप्पा आलं होतं बघायला, पैसे घेऊन आलेलं या, ते तिकडनं आम्हाला जपत होतं त्या.
कसं पण करून आलं होतं, पण इकडच्यांना काहीच माहिती नव्हतं ना. अजून तरी सांगितलं ना तर त्यांना ते असं खोटंच वाटतं. त्यामुळं ते दिवस लय खतरनाक होतं. आणि ती पहिल्यांदा शेवट सोनू आजारी पडलेली तो दिवस आता आम्ही कधीच येऊन नाही दिला त्याच्यावर, कारण ते दिवस पण असंच बाहेरच्यामुळे आलेलं. मी आंबा डॉक्टर तिला सांगितलेलं, तिला आंबट म्हणजे आंबा नाही द्यायचा, दुधाचं पदार्थ नाही तर द्यायचं, दुधाचं पदार्थ द्यायचं नाही तर पेढा द्यायचा नाही, सरबत द्यायचं नाही, असं गोष्टी द्यायच्या नाहीत, कारण ह्याच्यामुळं लय वेळा ह्या खात्र ती त्यासाठी तिला खावा हां त्या गोष्टीसाठी वसवसपणा करते ती. पण डॉक्टरने सांगितलंय तिला ते सूट होत नाही, तिला ते त्रास होतो, तिला पित्त आहे, आंबलं पित्त म्हणते ती ना. आम्ही तिला म्हणजे ना लिमिटमध्ये आंबा देतो, सरबताचा 1-2 घोट देतो, पेढा पण 1-2 पेढा देणार फक्त, म्हणजे जे फक्त लिमिटमध्ये. पण तिला त्या गोष्टी जास्त आवडतात पण शरीराला सूट करत नाही त्या. मग आम्ही बाहेर गेलं की तिला रोकटोक करतो, बाळा खाऊ नकोस तू, किंवा नाही तुला सूट नाही होत. मग लोक आम्हाला म्हणते ती एवढी मोठी पोरगी झाली, तुम्ही लयच तिला बंधनं लावता या, काय नाही होत. पण ते आम्ही भोगलंय, आम्ही रडत होतो, आतल्या आत रडत होतो, माणसात रडून दाखवत नव्हतो. पण सतत असं झोपलं ना तर इकडून इकडून पाणी यायचं, कारण विचारायचं पोरगीला काय झालं. तर एकतर पोटात होते तेव्हापासून आम्हाला डॉक्टरनी खतरा सांगितलेला तिला की ती जगल का नाही जगल हे डॉक्टरनं आम्हाला गॅरंटी दिली. सोडलं बघा माझ्या नवऱ्यानं, बोलस तोपर्यंत तेवढं सोडून ठेवलं. जावा उशीर झालाय, जाऊ देत. मागची ना स्टोरी लय आमची खतरनाक आहे, काय सांगू तुम्हाला. म्हणजे ना जेव्हापासून ती पोटात राहिलेली की नाही तेव्हापासून डॉक्टरांनी त्याची नो गॅरंटी दिलेली. तरी पण तिला जन्म दिल्यापर्यंत आतापर्यंत तिला सांभाळण्यापर्यंत अजून एक तिला हाया थोडासा पोटाचा आजार, पण तो पण रिकवर होईल असं डॉक्टरने सांगितलंय. कारण ऑपरेशन, एक डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करा, दुसरे डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करून काय फायदा होत नाही. हां आणि ना आम्हाला प्रत्येक अडचणीतनं ना आमच्या साहेबांनी वर काढले. म्हणून आम्ही ना किती आम्हाला साहेबापाशी पगार लय कमी आहे ना, म्हणजे ना 1 पट पण पगार नाही. बाहेर कामाला गेलं तर त्याचा 2 पट 3 पट पगार भेटतो, पण ह्यांना ना 1 पटच पगार आहे. तरी पण ते साहेबाकडे जातात, कारण ना काळ्या रात्री आम्हाला 10, 11, 12 किती पण वाजवतो रात्रीच्या, तिथं त्यांनी कोरेगावमध्ये तिथं आम्हाला सांगितलं सोना चांदीचं दुकान आहे, तिथं जावा आणि तुम्हाला ते पैसे देतील. तिथं आम्हाला त्यांनी मदत केली सगळ्या गोष्टी. तर आम्ही तर मोबाईल विकायला निघालेलो, कारण पैसेच नव्हतं. लय विचित्र काम आहे. आणि हाच मोबाईल होता, नाही हा नाही दुसरा होता, तो फुटला मला वाटतंय है ना. तो आम्ही मेहनतीनं केशरी कलरचा ना, तो मोबाईल आम्ही हप्त्यावर घेतलेला. हो, आणि तो मलाच घेतलेला, कारण घरात फोन नव्हता आणि सोनू लहान होती आणि असे पाऊस वगैरे आल्यानंतर लय अडचणी व्हायच्या म्हणूनसाठी. आणि दोघात एकच फोन होता तेव्हा आम्हाला, असं 2-2-3 फोन पण नव्हता, डबल फोन नव्हता, दोघात एकच फोन होता. तोच फोन आम्ही विकायला निघालेलो या. म्हणलं आता अडचण जर आली, त्याला काय 5-6 हजार रुपये भेटले तरी पण मेडिकलमध्ये तर उधार राहतच नव्हती, मेडिकलचं रोखच लागायचं त्यांना. आणि वरचं काय मग असं ठेवलं तरी चालायचं, पण मेडिकलमध्ये सारखं गोष्टी घ्याव्याच लागायच्या. 5-5 मिनिटाला हे इंजेक्शन आणा, ते इंजेक्शन आणा, हे आणा, ते आणा, किंवा ही ट्रीटमेंट काय म्हणते ते, ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, त्याला तर रोखच पैसे द्यावं लागायचं. रक्त चेक करा आणि सारखंच ते होतं, कारण झालंय का बरं या सगळ्या गोष्टी होत्या. चेक करायला आलो तर 800 रुपये, हो लय पैसे घ्यायचं नॉर्मल. आणि रोज म्हणलं तरी थोडं रक्त काढत होती. आणि सोनू तर इतक्या अडायची रक्त काढताना ना, फास. आमच्या दोघांचं ती नाव घेतच नव्हती. सलाईन लावताना पण ती आजी 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 करून रडायची, रक्त काढताना पण आजी आजी करून रडायची. म्हणजे तिला तिच्या आजीने लय जीव लावलेला ना, तिला आमचं कायच वाटत नव्हतं. आम्ही पण तिला जीव लावायचो की, मग सगळ्यात जास्त तो तिच्या आजीने लावलेला. मग तो डॉक्टर पण म्हणायचे की आई बाप इथं जवळ आहे तरी पोरगी आजी म्हणून हाक मारते. लय जीव लावलाय तिला. हो आता पण लावते, हां आता खावळती पण जीव लावते, तिला काळजी करते तिची. जाऊ झालं आता ही स्टोरी बंद करते, आता थांबवते, स्वयंपाक करते. कारण ही जर सांगत राहिली नाही माझं डोळं बघा, मला रडा येतं, कारण ते दिवस आमचं लय भयानक होतं. ते दिवस आठवलं तरी ते मनामनच येतं. कारण जो माणूस खऱ्या त्या त्रासातनं गेलेला असतो ना आणि एकटा बाहेर निघालेला असतो का नाही, त्याला त्या आतूनच भरून येत होतं. तसं लय फोटो येतं. एक दिवस टाइमच असं वाटलं असेल ऐक नाही आपण गेलेलो, ते सगळे तिथे 10 रुपये जेवणार, ती बिवडी खात होती आपण पण. आणि आम्ही पण त्याच्यात जाऊन, आणि इतका होता बेकार होता ना, इतकं माझी तर वाटत पण नव्हतं आपण. मी तर ना आता मला चांगला ड्रेस आहे, तर मला पहिला चांगला ड्रेस नव्हता, असंच मी पहिलं घालत होती ना, असल्या ड्रेसवरती गेलेली ना चप्पल. ते दिवस तर मला लोकच वाटत. आपण जेव्हा गेलेलो का नाही,
10 रुपये इतकं वसवस करून खाल्लेलं माझ्या नवऱ्याला तरी थोडासा आणि लेट भेटलं तरी चिरचिर करणारा. त्यावेळेस 3 दिवस उपाशी फक्त चहावर. सकाळचा चहा प्यायचो, संध्याकाळचा चहा प्यायचो. ते पण जवळ होतं म्हणून, हॉस्पिटलच्या पुढंच होतं म्हणूनसाठी. नाहीतर चहा लांब जर जायचं असतं नाही तर आम्ही नसतोच. बिस्किट आणि चहावरती दिवस काढलेत आम्ही. सोनूला तेवढं माणसाचं डबं खाणाऱ्याचं मागवायचं तर कसं वाटायचं. आम्ही डबा मागवलेला बरं का, पण फक्त सोनूसाठी वरण भात. जी की फक्त तीच खात होती. आपण खाल्लं का नाही खाल्लं, तिनंच खाल्लेलं फक्त. हो, कारण आमची एवढी कॅपॅसिटी नव्हतीच की आम्ही आमच्या सगळ्यांना डबा भारी होतं. हां, डॉक्टरनं इतकं आम्हाला समजून घेतलं ना, लगेच रिकवर केली. आमची परिस्थिती बघता, आमची हालत बघता ना, तिला 3 दिवसात इतका फरक पडला होता ना डॉक्टरने की बासच. ते होता कडक डॉक्टर पण इतकं कडक होतं ना, तुम्हाला माहित असेल काय, खाडे ना, नाही जोरे. हां, जोरे डॉक्टर. डॉक्टर सगळ्यांसाठी कडक होता, पण आपल्यासाठी आपल्या तोंडाला बघून आपण आमची तोंडच गरीबी होती तर कोण नसतं तर माणूस आपल्या संगत साथ द्यायला. कसं कसं आपण केलं, कसं कसं आलो बाहेर आपल्यालाच माहिती. सगळे माणसांना चांगलं कामरून वगैरे घेऊन गेले झोपायचे. माझा नवरा बाहेर जाऊन तिकडे ह्याच्यावरती झोपायचा उघडा वगडा. मच्छर चावायचं. आणि सोनूला तर मी माझ्या स्टॉलनं, कारण आम्ही काहीच ब्लँकेट वगैरे काहीच नेलं नव्हतं तर कशानं झाकणार आहे. असंच गेलं. हाय असं पडायचं, सगळे कामरून घेऊन पडायचे हातरायला खाली. आपल्याला तर हातराय नव्हतं, काय नव्हतं. आपलं झोप आले का तिथंच आपलं झोपायचं आणि तसंच उठायचं. काहीच नेलं नव्हतं, कपडे सुद्धा नेलेले नव्हते. नंतर आम्ही सोनूला तिथंच मग पप्पा आलं का नाही मागणं, तेव्हा तिला कपडे घेऊन आलेलो आहे. थोडं ती एक चादर आणलेली. हो, तिच्यासाठीच आणलेली एक चादर आणि मग तिचे काय कपडे होते ती. आणि ती पण सगळे तिकडं कुठं कपडे होते, इथंच आपले कपडे. पण आपण यात्रेसाठी गेलेलो, ती घेऊन गेलेलो, तेवढंच आणलेलं आहे. सरबत नाही काय नाही. तिला लय जपतं, पण माणसं म्हणते ते तुम्ही लय पुरीला बंधन लावता. नाही हो, आम्ही तिला मरणाच्या दारात आणली माघारी, त्यामुळे आम्हाला माहिती आहे. आणि पैशाचं काय नाही, पैसा किती पण होतो शकतो, पण ना तिला होणारा त्रास ना इतका बेकार होता. एवढूसा हात होता तिचा, आता तरी मोठं तर येतं. थांब, आता तरी हात मोठा येतं. एवढूसा हात होता या सुया, हात तिचा सुजला होता या. आणि जेव्हा ती जन्मली का नाही तेव्हा ती काचत होती, तेव्हा पण ना सलाईन काढताना तिचं पूर्ण कातडं फाडलं होतं त्या नर्सनं. म्हणजे तिला एकदम इतकी नाजूक होती, दुधाची शाई ती कटी लागल एवढी नाजूक कातड होते तिचं जन्मल्यानंतर. आणि सुई काढताना ना तिनं असं ओढलं ना, असं पूर्ण चिरच गेली, म्हणजे ते तिरकी चिर गेली, फाटलंच ते. आणि नंतर मग तिथं त्यांनी कापूस लावा, मलम लावा, हे करा ते करा. लहानपणापासून तिनं सुईचा त्रास काढला. आणि तेव्हाच मी ठरवलेलं की मी तिला नंतर कधी सुई लावायची वेळ नाही आणणार. पण ते वेळ ना ह्यांच्यामुळे आलेली, कारण ह्यांनी माझं तेव्हा ऐकलं असतं ना तर ती वेळ आली नसती. हां, पहिल्यांदा चिल्ला. तर चला बाय, आता स्वयंपाक करते आणि मग येते.